नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू द करिअर 247 मराठी चॅनल. तर जर का तुम्ही नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून असाल आणि जर का तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये असून तुम्हाला कोडिंग आवडत नाही आणि तरीही जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये एंट्री घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी आहे डॉक्टर अंकिता. रिसेंटलीच मी माझी डॉक्टरल डिग्री संपवली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केला आहे अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचं एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा फील्डमध्ये काम करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंजिनिअरिंग फील्डमध्ये न असलेल्या लोकांना आणि ज्यांना कोडिंग आवडत नाही ते लोक इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये कसे एंट्री घेऊ शकतात. तर आन्सर आहे डेटा ॲनालिटिक्स. जर का तुम्ही डेटा ॲनालिस्ट बनलात तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये इझिली एंट्री घेऊ शकता आणि नंतर स्काय इज द लिमिट. तर ही एंट्री कशी घ्यायची, या रोलमध्ये आपण काय काम करतो, हे सगळं आपण समजून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. टू स्टार्ट विथ आपण स्टार्ट करणार आहोत की डेटा ॲनालिटिक्स म्हणजे नक्की काय. तर तुम्ही सगळे इंस्टाग्राम तर वापरतच असाल. आता इंस्टाग्राम वापरत असताना कधी तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का की आज जर का तुम्ही एक रील बघितली किंवा मल्टिपल रील्स बघितल्या, मे बी फॅशनवरती किंवा जेवणाच्या रेसिपीवरती किंवा शेतीतली कुठली रील बघितली, तर दुसऱ्या दिवशी ना तुम्हाला सिमिलर रील इंस्टाग्राम दाखवणार. आणि जर का तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता तर तुमच्या फोनच्या समोर किंवा तुम्ही फोनमध्ये कुठे सर्च केलं, मला सपोज शर्ट विकत घ्यायचं आहे आणि मी माझ्या फोनमध्ये सर्च केला शर्ट, विच इज द बेस्ट शर्ट टू बाय. त्याच्या नेक्स्ट क्षणी तुम्हाला तुमच्या सगळ्या सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, जर तुम्ही लिंक्डइनवर असाल, आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला ते आजूबाजूला ॲड्स दिसायला लागतील शर्टचे. आता तुमच्या फोनला कसं कळतं हे सगळं की तुमचं हे इंटरेस्ट आहे, तुम्हाला हे विकत घ्यायचं आहे? हे सगळं डेटामुळे घडून येतं. तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे आपण चहाची टपरी असो किंवा मोठा 5 स्टार हॉटेल असो, सगळीकडे खूप सारा डेटा जनरेट होतोय. पण इंडियामध्ये हे डेटा कळणारी लोक म्हणजे ज्यांना डेटा कळतो अशी लोक खूप कमी आहेत. म्हणून या फील्डमध्ये खूप स्कोप आहे. तर ह्या फील्डमध्ये जायला आपल्याला काय काय शिकायला लागेल ते आपण बघूयात. तर सर्वात पहिले एक्सेल शिकायला लागेल. आता एक्सेलसाठी ना मी एक माझा पर्सनल एक्झाम्पल सांगते, ठीक आहे? मी आहे विरारची मुलगी. विरार एक लहानसं शहर आहे मुंबईच्या एंडमध्ये, लास्ट स्टेशन. तर मी तिकडची मुलगी आहे आणि लहानपणापासून माझं एक मनातलं स्वप्न आहे की मी आयदर वडापावची गाडी टाकू किंवा एक वडापावचं हॉटेल टाकू. तर मी जेव्हा ही गाडी टाकणार, ठीक आहे, आणि इमॅजिन करा की पहिल्या दिवशी मी 100 वडापाव बनवले आणि त्यातले फक्त 50 विकत गेले, तर किती नुकसान होईल माझा. तर हे सॉल्व करण्यासाठी मी काय करू शकते माहिती आहे का? माझ्या बाजूला कोणाची वडापावची दुकान असेल, मी त्यांचा डेटा घेऊ शकते. त्यांचा जर सेल्सचा कुठला डेटा असेल मी तो घेऊ शकते, त्याला ॲनालाइज करू शकते. आणि कारण मला डेटा येतो, मी हे करू शकते की मी त्यांचा डेटा ॲनालाइज करू शकते आणि मला कळेल त्यात की कुठल्या दिवशी वडापाव किती विकले जातात आणि सणाच्या वेळेला नक्की मी किती वडापाव बनवायला पाहिजेत. आणि जर मी वडापाव बनवते तर त्याच्याबरोबर चहा विकली जाते का? जर मी चहा नाही देत तरी वडापाव विकला जातोय का? वडापावच्या बरोबर मी कुठला दुसरा फरसाण विकू का? तर हे सगळं मला कसं कळेल? मला डेटानी कळेल. आणि जेव्हा माझी शॉप स्मॉल आहे, म्हणजे मी म्हटलं की मी गाडी टाकणार पहिले, तर जेव्हा माझी शॉप स्मॉल आहे, माझी स्वतःची गाडी जरा डेटा जनरेट करेल. तो डेटा मी कुठे मेंटेन करायचा? एक्सेलवरती. आणि एक्सेलवरती मला हे सगळे जर पॅटर्न हवे असतील माझ्या डेटामध्ये, म्हणजे की चहा जाते का वडापाव बरोबर कुठला मी दुसरा फरसाण देऊ का, कुठली स्वीट देऊ का, हे सगळे पॅटर्न्स पण मी एक्सेलमधून शोधून काढू शकते. तर डेटा ॲनालिटिक्समध्ये एक्सेल ही एक खूप इम्पॉर्टंट स्किल आहे जी आपल्याला यायला पाहिजे.
एक्सेल नंतर SQL, आपल्याला SQL शिकायला लागणार. आता SQL नक्की काय आहे? इमॅजिन करा की माझ्याकडे खूप मोठा डेटा सेट आहे आणि त्या डेटा सेटमधून मला नक्की एक छोटीशी गोष्ट मिळवून घ्यायची आहे, शोधून घ्यायची आहे. तर ते मॅन्युअली मी नाही करू शकत मोठ्या डेटामध्ये. मला काहीतरी पाहिजे जे माझ्यासाठी शोधून देणार त्या डेटाला, तर ते आहे SQL. आता जस्ट इमॅजिन करा की मी ते गाडी टाकली आहे आणि त्यावर कोणी इंस्टाग्राम रील बनवली किंवा लोकांना खूप टेस्ट आवडला माझ्या वडापावचा आणि त्यांनी ती रील व्हायरल केली आणि मी मल्टिपल आउटलेट्स ओपन केले माझ्या वडापावच्या गाडीचे. सगळ्या स्टेशनवर, मुंबईच्या सगळ्या स्टेशनवर मी आउटलेट्स ओपन केले. मी सोलापूरमध्ये एक आउटलेट ओपन केला, समजा मी कोकणात एक आउटलेट ओपन केला. तर ह्या सगळ्या आउटलेट्समधून खूप सारा डेटा जनरेट होणार. आता जेव्हा एक गाडी होती तेव्हा एक्सेल इनफ होता. आता जेव्हा एवढ्या सगळ्या आउटलेट्समधून डेटा येणार ना, तेव्हा एक्सेल इनफ नाही आहे. तेव्हा आपल्याला काहीतरी ॲडव्हान्स शिकायला लागेल एवढा सगळा डेटा हँडल करायला. तर ते ॲडव्हान्स्ड काय आहे? पायथन. आता पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर जर का तुम्ही कोडिंग बॅकग्राऊंडमधून नसाल, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून नसाल आणि तुम्हाला कोडिंग आवडत नाही, तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे एक खूपच सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. शिकणं काय फार डिफिकल्ट नाही आहे. आता हे सगळं झालं, आपण एक्सेल शिकून घेतलं, SQL शिकून घेतलं, पायथन शिकून घेतलं. आता एवढा सगळ्या डेटाचं आपल्याला जे कळलंय, हे जे मी पॅटर्न सांगत होती तुम्हाला की वडापाव बरोबर हे जाणार का ते जाणार का, हे सगळे जे पॅटर्न्स आपल्याला कळलेले आहेत ते आपल्याला प्रेझेंट पण करायला यायला पाहिजे ना. तर आपण कसे काय प्रेझेंट करू शकतो? पॉवर BI आणि टॅब्लूने. आता मी एक सिम्पल प्रेझेंटेशन दाखवते जे तुम्ही खूपदा बघितलं असेल. हा प्रेझेंटेशन आहे. हे प्रेझेंटेशन्स आपल्याला क्रिकेट मॅचच्या नंतर दिसतात. ठीक आहे. आता ह्या प्रेझेंटेशनमध्ये मला बघा काय कळते की विराट कोहली इज द टॉप बॅटर, दिस पर्सन इज द टॉप विकेट टेकर. आणि इथे मी जर बघितलं तर मला कळते बघा विराट कोहलीनी सर्वात जास्त रन केलेत. तर मला इझिली या ग्राफ्समधून हे कळतेत. ह्याच्याच ऐवजी जर कुणी मला नंबर्स दिले असते तर मला हे कळलं नसतं. ठीक आहे. तर मी तुम्हाला अजून एक डॅशबोर्ड दाखवते जस्ट फॉर एन एक्झाम्पल की जर का तुम्ही डेटा ॲनालिटिक्स शिकलात तर तुम्ही कसे डॅशबोर्ड्स बनवणार. तर हा एक सिम्पल डॅशबोर्ड आहे, एक्सेलमध्ये बनवलेला आहे. ह्याच्यापेक्षा तुम्ही खूप ॲडव्हान्स्ड डॅशबोर्ड्स बनवू शकता पॉवर BI आणि टॅब्लूने. तर हा जस्ट एक एक्झाम्पल आहे. तर बघा कसा चालतोय हा डॅशबोर्ड. इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड म्हणतात याला. ठीक आहे. असे सगळे डॅशबोर्ड्स तुम्ही बनवणार तुम्हाला जे पॅटर्न्स कळले ते प्रेझेंट करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला काय शिकायला लागेल? पॉवर BI आणि टॅब्लू. आता हे सगळं शिकायला किती टाईम लागतो? मॅक्सिमम 5 ते 6 महिने. जर तुम्ही रोजचं 2 ते 3 तास देताय ह्याला. 2 ते 3 तास पण इम्पॉर्टंट नाही आहे. 1 ते 2 तास जर तुम्ही दिलेत तर तुम्ही हे सगळे स्किल्स 5 ते 6 महिन्यात शिकू शकता. आता जर तुम्ही एवढे स्किल्स शिकले तर ह्याचा काय उपयोग आहे? तर स्टार्टिंग सॅलरी, जर का तुम्ही फ्रेशर असाल तर ह्या फील्डमध्ये स्टार्टिंग सॅलरी असते 4 ते 6 लाख. आता हे लोअर लिमिट आहे. ठीक आहे. जर का तुमची स्किल खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, तुमचं लॉजिकल थिंकिंग वगैरे खूप चांगलं आहे, तर ह्याच्यापेक्षाही जास्त सॅलरी भेटू शकते. नंतर एक्सपिरियन्स, जर का तुम्ही फील्ड स्विच करत असाल, तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये सध्या नाही आहात आणि तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये जायचं असेल पण तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स आहे, तर त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी भेटू शकते 10 ते 15 लाख. आता जर का तुम्हाला नोकरी नाही करायची, तुमची स्वतःची शेती आहे, तुमचा स्वतःचा बिझनेस आहे, तरीही तुम्हाला डेटा ॲनालिसिस शिकणं गरजेचं आहे. कारण तुमचा बिझनेस खूप सारा डेटा जनरेट करतोय. ते डेटा स्टडी करून, ते पर्टिक्युलर डेटा स्टडी करून तुम्ही खूप सारे इन्साइट्स मिळवू शकता आणि त्याने तुमचा बिझनेस तुम्ही खूप टप्प्याने वाढवू शकता. तर फक्त नोकरीसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही तुमच्या बिझनेस ग्रोथसाठीही डेटा ॲनालिस्टचा वापर करू शकता. आणि खूप सारा डेटा जनरेट होतोय इंडियामध्ये, पण डेटा कळणारी लोकं, ज्यांना डेटा कळतो तशी लोकं खूप कमी आहेत. म्हणून
नेक्स्टच्या 5 वर्षात 52% जॉब डिमांड वाढणार आहे ह्या फील्डचा. ठीक आहे, आता आपण 10 ते 15 लाख वर तर थांबणार नाही. जर का आपला 10 ते 15 लाख पगार झाला तर पुढे काय? तर पुढे ही करिअर ट्रॅजेक्टरी असू शकते. तुम्ही डेटा ॲनालिस्ट म्हणून जॉब जॉईन करू शकता. नंतर तुम्ही सिनियर ॲनालिस्ट, तुम्हाला प्रमोशन भेटला की तुम्ही सिनियर ॲनालिस्ट बनू शकता. आता तुम्हाला अजून करिअर ग्रोथ करायचं आहे तर आपल्याला खूप ऐकायला येतं आहे आजूबाजूला AI, मशीन लर्निंग हे सगळं. तर तुम्ही फक्त एक मशीन लर्निंग शिकलात ना तर तुम्ही डेटा सायंटिस्ट बनू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही ML इंजिनियरही बनू शकता, कारण तुम्ही मशीन लर्निंग शिकलेलं आहे. आता त्यातल्या त्यात तुम्ही अजून मशीन लर्निंग नंतर तुम्ही AI शिकलात तर तुम्ही AI इंजिनियर बनू शकता, जनरेटिव्ह AI इंजिनियर बनू शकता. खूप सारे फील्ड्स ओपन होतात. ठीक आहे, तर दिस इज स्काय इज द लिमिट जर तुम्ही या फील्डमध्ये एंटर झालात. तर हे होतं सगळं डेटा ॲनालिस्ट बद्दलचं सगळं इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला या फील्डमध्ये जायचं असेल आणि तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला कुठले प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्सवर टाका. दॅट्स ऑल गाईज. आणि मी आहे विरारमधली गुजराती मुलगी, मी मराठी बोलते. मध्ये कुठेतरी काहीतरी मिस्टेक झाली असेल तर माफ करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.